नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजच्या या सेशनमध्ये आपण वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलची कन्सेप्ट बघणार आहे. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपल्याला 10 पैकी 10 मार्क देऊन जात असते. ह्या कन्सेप्टमध्ये एवढा दम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 मार्क क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असतं, कशाप्रकारे क्वेश्चन्स येत असतात एक्झाममध्ये, आणि बेसिकली कुठली कन्सेप्ट लक्षात ठेवली पाहिजे जेणेकरून जशाच तसं मी एक्झाममध्ये अप्लाय केलं तर मला आउट ऑफ मार्क भेटले पाहिजेत, अशा ओरिएंटेडने सर काहीतरी सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, चिंता नका करू, त्याच ओरिएंटेडने एक्झाममध्ये 10 पैकी 10 भेटतील. आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला 10 मार्क भेटतील याची खात्री करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल कन्सेप्ट काय असते. बघा, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल एखादी कंपनी आहे, ठीक आहे, कंपनी आहे. कंपनीला इस्टॅब्लिश होण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी काहीतरी कॅपिटल लागत असतो. तर ते कॅपिटल कुठून भेटत असतं, तर कंपनीकडे 3 सोर्स ऑफ कॅपिटल रेझिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा कंपनी काय करते, इक्विटी थ्रू काय करते, पैसा उचलते. देन सेकंड ऑप्शन कंपनी समोर आहे प्रेफरन्स शेअर, या थ्रू कंपनी काय पैसे उचलत असते. देन थर्ड ऑप्शन असतं ऑलवेज कंपनीपासून लोन घ्या किंवा डिबेंचर्स घ्या, याच्या थ्रू कंपनी पैसा उचलत असते. बेसिकली हे 3 मेथड्स आहेत ज्या थ्रू कंपनी पैसा उचलत असते. तर आपल्याला WACC म्हणजे काय असतो, बेसिकली बघा, हे इक्विटी थ्रू पैसे उचलण्यासाठी काहीतरी खर्च लागत असतो, कॉस्ट येत असते. प्रेफरन्स शेअर्स थ्रू पैसे उचलण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉस्ट येत असते. आणि लोनमध्ये पण आपल्याला काय कॉस्ट येत असते, म्हणजे बँकेचं तुमचं इंटरेस्ट असेल, एनी काइंड ऑफ कॉस्टिंग विच वी विल रिक्वायर फॉर रेझिंग दीज इन्स्ट्रुमेंट्स. तर याच्यासाठी जे कॉस्ट येत आहे, ह्या कॉस्टचं ॲव्हरेज करतो आपण. कॉस्ट ॲव्हरेज म्हणजेच काय असतं, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजेच काय, बेसिकली एखाद्या कंपनीला पैसे लागणार आहेत, पैसे लागण्यासाठी कंपनी तीन सोर्सेस थ्रू पैसा उचलते. ते 3 सोर्सेस थ्रू पैसा उचलण्यासाठी त्याला काहीतरी खर्च येतो. त्या खर्चाचा ॲव्हरेज काढणे म्हणजे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. एवढा सोपी कन्सेप्ट आहे. आपल्याला पेपरमध्ये 3 टाईपचे प्रॉब्लेम येतात. जस्ट आपण बघितले BT, बिफोर टॅक्स, आफ्टर टॅक्स, बुक व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, देन KE, KD अँड KP. कॉस्ट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ डेट, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर, अशा वेने आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. तर आज आपण हे बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूवरती आपण क्वेश्चन्स घेणार आहे. ऑलरेडी याच्यावरती आपण व्हिडिओ बघितले, चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता BT, आणि ह्यावरती पण एक व्हिडिओ येऊन जाईल. आज आपण बुक व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यूवरती आपण आज क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन्स दिला जातो. त्यामध्ये XYZ लिमिटेड हॅज प्रोव्हाइडेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. बघा, कंपनी टाइप्स ऑफ कॅपिटल दिलेले आहे, इक्विटी, प्रेफरन्स शेअर, डेट, रिटेन अर्निंग. त्याची बुक व्हॅल्यू दिले, मार्केट व्हॅल्यू दिले, स्पेसिफिक कॉस्ट दॅट इज आफ्टर टॅक्स दिले. बघा, आफ्टर टॅक्स लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डिटरमाइन द WACC युजिंग बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. अशा टाईपचं क्वेश्चन्स आपल्याला दिलेला जातो आणि दिलेला आहे. तर कशा वेने सॉल्व्ह करायचं. बघा, ऑलवेज WACC सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचं आहे, ऑलवेज सॉल्व्ह करत असताना आपल्याला एक फिक्स फॉर्मॅट असतो. फिक्स फॉर्मॅट काय असतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करत असतो, पर्टिक्युलर्स लिहित असतो. पर्टिक्युलर्स मीन्स सोर्सेस ऑफ कॅपिटल. इन शॉर्ट हे पण लिहू शकता किंवा पर्टिक्युलर्स लिहू शकता. त्यानंतर ऑलवेज आपल्याला अमाऊंट लिहायची असते, अमाऊंट. त्यानंतर आपण एक थर्ड कॉलम ऑलवेज काढत असतो. काय काढत असतो, प्रपोर्शन किंवा वेट काढत असतो. प्रपोर्शन म्हणजेच त्याला इन शॉर्ट आपण वेट सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपण प्रपोर्शन, वेट काढल्यानंतर स्पेसिफिक कॉस्ट घेत असतो. स्पेसिफिक कॉस्ट आणि फायनली आपलं असतं WACC. काय असतं फायनली, WACC असतं. आता आपल्याला काय सांगितलं, सुरुवातीला त्यांनी बाय युजिंग बुक व्हॅल्यू वेट थ्रू आपल्याला WACC काढायला सांगितलेलं आहे. तर बघा, इथं लिहा बाय युजिंग बुक व्हॅल्यू. आता बुक व्हॅल्यू यूज करून आपण काय काढतो, WACC काढत असतो. बघा, बुक व्हॅल्यू साठी काय अमाऊंट दिले, सगळ्यात पहिले सोर्सेस लिहून घ्या, इक्विटी. देन त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स शेअर्स दिले, शॉर्ट मध्ये लिहितो मी प्रेफरन्स शेअर्स. त्यानंतर डेट दिले मला, आणि
रिटेन अर्निंग दिले, रिटेन अर्निंग. चला बघा, इक्विटी कॅपिटल बुक व्हॅल्यू किती दिले माझं 10 लाख. त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स किती दिले 10 लाख. त्यानंतर डेट किती दिले माझं 2 लाख. त्यानंतर रिटेन अर्निंग किती दिले माझं 1,50,000. त्यांनी टोटल करून दिली का मला, टोटल करून पण दिलेली आहे. टोटल लिहा, टोटल किती दिले, टोटल मला 23,50,000. जशास तसं लिहिलं 23,50,000. आता आपल्याला हे बुक व्हॅल्यू साठी काढत आहे, त्यामुळे अमाऊंट ऑफ बुक व्हॅल्यू लिहा, बीव्ही इन शॉर्ट लिहा. चला हे लिहिलंय आपण. आता याचं प्रोपोर्शन काढायचं. कसं काढणार प्रोपोर्शन, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वर्किंग नोट लिहायला लागेल. वर्किंग नोट, वर्किंग नोट मध्ये प्रोपोर्शन कसं काढत असतो आपण. प्रोपोर्शन आपल्या विद्यार्थ्याला माहिती आहे. प्रोपोर्शन बघा, प्रोपोर्शन ऑफ इक्विटी, इक्विटी शेअरचं कसं काढतो प्रोपोर्शन आपण. इक्विटीची व्हॅल्यू 10 लाख डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू 23,50,000. कसं काढलंय आपण, प्रोपोर्शन ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू 10 लाख डिवायडेड बाय 23,50,000 केलेलं आहे याचं. आता याचं कॅल्क्युलेशन काय आहे तर सांगा मला. सेकंड कसं काढणार, प्रोपोर्शन ऑफ प्रेफरन्स शेअर कसं काढणार. प्रेफरन्स शेअर्स बघा, प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू सेम 10 लाख डिवायडेड बाय 23,50,000. चला याचं कॅल्क्युलेशन करा. देन प्रोपोर्शन ऑफ डेट काढायचं मला. डेट कसं काढणार बघा, डेटची व्हॅल्यू 2 लाख डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू 23,50,000. आणि शेवटी रिटेन अर्निंग साठी मला काढायचं आहे. कसं काढणार रिटेन अर्निंग, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू 1,50,000 बघा, 1,50,000 डिवायडेड बाय होल व्हॅल्यू मीन्स टोटल व्हॅल्यू 23,50,000. आता याचं कॅल्क्युलेशन करा. म्हणजेच काय असते, हे प्रोपोर्शन असते. हे तुम्हाला प्रोपोर्शन भेटणार आहे. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करा. कसं करणार कॅल्क्युलेशन बघा, 10 लाख डिवायडेड बाय 23,50,000 काय आलं मला 0.42 5 आलेला आहे. राऊंड फिगर व्हॅल्यू घेतली तरी चालते. मी काय घेतलं 0.42. चला खाली बघा सेमच आहे. 10 लाख भागिले 23,50,000 हे पण 0.42 लिहा. चला त्यानंतर बघा हे 5 आहे पुढे. चला हे पण लिहत चला. त्यानंतर बघा हे 2 लाख बाय 23,50,000 0.085. चला त्यानंतर खाली 1,50,000 डिवायडेड बाय 23,50,000 हे 0.06. चलो 0.063 आहे. आता याची ऍडिशन करा. बघा ऑलवेज याची ऍडिशन जी आहे ना 1.00 आली पाहिजे. हे ऑलवेज मी सांगितलेलं आहे 1.00 आली पाहिजे. कारण हे टोटल इक्विटी हे 100% चे असते. 100% आपण याला पर्सेंटेज मध्ये काढत नाही, कारण की स्पेसिफिक कॉस्ट आपली हे पर्सेंटेज मध्ये दिले. आता ह्याने पर्सेंटेज मध्ये मल्टिप्लाय केलं तर WCC आपलं पर्सेंटेज मध्ये येत असतं. त्यामुळे याला पर्सेंटेज जर केलं मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर पर्सेंटेज येणार. परत हे पर्सेंटेज नाही होणार. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, परत डिवाइड बाय करून त्याचं पर्सेंटेज काढावं लागेल. त्यामुळे त्याच्या करण्याच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही काय करा, हे इंडिव्हिज्युअल अमाऊंट घ्यायचे 10 लाख त्याच्या डिवायडेड बाय टोटल अमाऊंट करायचं आहे. तुम्हाला हे प्रोपोर्शन्स भेटणार आहे. घेतले प्रोपोर्शन. आता याची ॲडिशन करा. 0.42 प्लस 0.42 प्लस 0.08 प्लस 0.06. आता 0.98 येते माझं. 0.98 तर का चुकतंय तर बघा हे 5 जे आहे ह्याला राऊंड फिगर केलं तर 43 येतं, ह्याला राऊंड फिगर केलं 43 येत असतं. मग 0.02 ॲड केलं तर 1 येत असतं. त्यामुळं हे ऑलवेज राऊंड फिगर व्हॅल्यू घेत चला. जर मायनर एरर येत असतील तुमचे 0.97 0.98 तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली 1 घेतलं तरी चालतं. कारण मायन्यूट एरर 0.1 0.2चा ॲक्सेप्टेबल असतो. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. ऑलवेज हे 1 आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. केलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, स्पेसिफिक कॉस्ट दिलंय का बघा. मला स्पेसिफिक कॉस्ट दिलेलं आहे. किती दिलंय 15%. त्यानंतर किती दिले 7%. प्रेफरन्स शेअर डेट माझं 4% आणि 12%. तर हे दिले.
आता फायनली मला WACC काढायचं आहे. WACC कसं काढणार मी, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 0.42 मीन्स 0.43 इंटू 15 हे आलं 6.42, 6.45. त्यानंतर खाली बघा 0.43 इंटू 7 3.01. त्यानंतर बघा खाली 0.085 इंटू 4.34 आणि खाली बघा फायनली 0.063 इंटू 12 दॅट इज 0.756. चला आता कॅल्क्युलेशन करा. 0.756 प्लस 0.34 प्लस 3.01 प्लस 6.45 दॅट इज 10.556. किती आलं? 10.55. दॅट इज द WACC. काय आलं आपलं फायनल WACC किती आलेलं आहे इथं लिहा आन्सर. आता इथं काय लिहायचं, आन्सर लिहायचं. देअरफोर द वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल using book value is किती असणार आहे आपलं 10.55%. ऑलवेज पर्सेंटेज मध्ये असणार आहे, त्यामुळे पर्सेंटेज साइन लिहायचं विसरू नका. ठीक आहे. ऑलवेज पर्सेंटेज मध्ये काय काय केलंय आपण, जशाच तसं जे दिले प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी, डेट, रिटेन अर्निंग लिहिलंय, त्याची इंडिव्हिज्युअल अमाऊंट बुक व्हॅल्यू साठी जे दिले ते लिहिलेलं आहे मी इथं. प्रपोर्शन कसं काढलंय, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, इंडिव्हिज्युअल बाय टोटल, प्रपोर्शन निघाले. हे ऑलवेज 1 आलं पाहिजे. ठीक आहे. तर याचा प्रपोर्शन इंटू स्पेसिफिक कॉस्ट केली, हे अमाऊंट आली, हे इंटू हे केलं, हे आलं, हे इंटू हे आलं, आणि हे इंटू हे आलं. याची टोटल ॲडिशन म्हणजेच काय असतं, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल युजिंग बुक व्हॅल्यू इज 10.55%. तर सेम आपल्याला काय करायचं आहे, मार्केट व्हॅल्यूसाठी करायचं आहे. मार्केट व्हॅल्यूसाठी सिमिलरली आपल्याला सेम टेबल काढायचं आहे. कसं काढणार बघा, सेम टेबल काढा. कसं काढणार, पर्टिक्युलर, देन त्यानंतर अमाऊंट फॉर मार्केट व्हॅल्यू काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर प्रपोर्शन इंटू स्पेसिफिक कॉस्ट SC लिहितो मी, आणि शेवटी WACC. आता पर्टिक्युलर्स मध्ये इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, डेट, त्यानंतर रिटेन अर्निंग, त्यानंतर फायनली माझं काय असतं टोटल. फास्ट कॅल्क्युलेशन करतो कारण सिम्पली आपल्याला सेमच लिहायचं अमाऊंट. आता मार्केट व्हॅल्यू अमाऊंट लिहा, 15 लाख, 15 लाख, 1,90,000 आणि 75,000 जे तुम्हाला इथं दिलंय बघा. 15 लाख, 15 लाख, 1,90,000, त्यानंतर मला दिलंय 1,75,000. याची टोटल दिलंय का मला चेक करा. हा 33,65,000, 33,65,000. बस. आता याचं प्रपोर्शन काढायचं. कसं काढणार प्रपोर्शन बघा, वर्किंग नोट लिहा परत. वर्किंग नोट, प्रपोर्शन ऑफ इक्विटी शेअर, इंडिव्हिज्युअल अमाऊंट किती आहे 15 लाख डिवायडेड बाय 33,65,000. याचं डिव्हिजन करा. बघा नेक्स्ट मला प्रपोर्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स काढायचे. सेम व्हॅल्यू आहे माझी 15 लाख बाय 33,65,000. थर्ड बघा डेट साठी काढायचं मला. कसं काढणार डेट, 1,90,000 डिवायडेड बाय 33,65,000. ठीक आहे. जे टोटल अमाऊंट आहे त्यांनी डिवाइड करा. आणि फोर्थ मला रिटेन अर्निंग साठी काढायचं. कसं काढणार, इंडिव्हिज्युअल किती आहे 1,75,000 डिवायडेड बाय 33,65,000. याचं कॅल्क्युलेशन करा, प्रपोर्शन येतं. कसं काढणार बघा, 15 लाख डिवायडेड बाय 33,65,000, 0.44. खाली पण 0.44. खाली बघा 1,90,000 डिवायडेड बाय 33,65,000, 0.56, 0.6 करूया आपण. आणि खाली बघा 1,75,000 डिवायडेड बाय 33,65,000, 0.052.
करा कॅल्क्युलेशन. 0.44 प्लस 0.44 प्लस 0.06 प्लस 0.05 0.99 आलं. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, एक होल व्हॅल्यू घ्यायचं आणि आपल्याला आन्सर हे येणार आहे 1 मध्ये. ठीक आहे, ऑलवेज हे 1 मध्येच आलं पाहिजे. मायन्यूट डिफरन्स चालतो. ठीक आहे, मायन्यूट डिफरन्स आपल्याला चालतो. हे 1 आले. आता स्पेसिफिक कॉस्ट दिले का मला, जशाच तसं 15%, 7%, 4%, 12% जे दिले तेच. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, ह्या दोघांचं करा, ह्या दोघांचं करा, ह्या दोघांचं करा. आपल्याला काय भेटतो, WACC मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यूचं WACC बघा 0.44 इंटू 15 दॅट इज 6.6. इथे बघा 0.44 इंटू 7 3.08. खाली बघा 0.06 इंटू 4 दॅट इज 0.24. खाली बघा 0.52 इंटू 12 दॅट इज 6.24. ह्याचं टोटल करा. 0.24 प्लस 3.08 प्लस 6.6 16.16 काय आलेलं आहे, 16.16. तर खाली आन्सर काय लिहिणार मी बघा, खाली आन्सर काय लिहिणार, therefore the WACC by using market value is हे 16.16%. ऑलवेज पर्सेंटेज मध्ये असतं. तर असं सिम्प्लिफाईड वेने आपल्याला हे WACC येत असतं. एकदम सोप्या भाषेमध्ये WACC आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. काय करायचं, जशाच तसं प्रॉब्लेम जे दिले त्याचे टाइप्स लिहून घ्यायचे, अमाऊंट लिहायचे, प्रपोर्शन काढायचे, इंडिव्हिज्युअल बाय टोटल. स्पेसिफिक कॉस्ट दिलेली असते आपल्याला 15, 7, 4, 12 ते लिहून घ्या. ह्या दोघांचं प्रपोर्शन इंटू स्पेसिफिक कॉस्ट करा, WACC भेटतं. तर हे सिम्प्लिफाईड वेने आपल्याला प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह करायचे असतात. WACC हे 10 आउट ऑफ 10 तुम्हाला द्यायचं. वर्किंग नोट विसरायचं नाही काढायचं. वर्किंग नोटला पण तुम्हाला मार्क भेटत असतात. आणि एक्झामिनरला आपल्याला सांगायचं की मी स्वतः कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मी दुसऱ्याचं कॉपी पेस्ट केलं नाही, त्यासाठी वर्किंग नोट काढायचं असतं, बाकी काय काढायचं नसतं. तर हे वर्किंग नोट काढून हे सिम्प्लिफाईड वेने पहिल्यांदा बुक व्हॅल्यू करा. सेकंड बघा इथे लिहा बाय युझिंग मार्केट व्हॅल्यू असं लिहा आणि दोघांचं स्टेप बाय स्टेप आन्सर काढा आणि हे लिहा. तर हे सिम्प्लिफाईड वेने केलं तर तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क भेटणार आहेत. असंच एक सिम्पल एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि स्वतः सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर कमेंटमध्ये टाकून द्या. मी तुम्हाला व्हेरीफाय करतो की आन्सर तुमचं करेक्ट आहे की नाही. सेम काय करायचं, पर्टिक्युलर अमाऊंट, प्रपोर्शन, देन स्पेसिफिक कॉस्ट अँड WACC. ह्या फिक्स फॉर्मेटमध्ये तुमचा आन्सर हे पहिले सुरू बुक व्हॅल्यूसाठी काढा, देन सेम फॉर्मेट मार्केट व्हॅल्यूसाठी काढा आणि आन्सर लिहा आणि कमेंटमध्ये फेकून मारा. तर अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाईड वेने आपला FM शिकत असतो. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे आपल्याकडे लाईव्ह शिकायचं FM, तर FMची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. याची आपण 100% एक्झाम ओरिएंटेड क्लासेस घेतो. थेरी नोट्सचे PDF भेटून जाईल तुम्हाला. न्यूमरिकल जे आहेत आपण जे क्लासमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेच तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास भेटेल आणि रिव्हिजन क्लासेस सुद्धा होतील. एनी टाइम तुम्हाला कसलाही डाऊट आला तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हा डायरेक्टली माझा नंबर आहे, यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर क्लास घ्यायचा असेल तर लाईव्ह क्लासची फीस 2000 आहे. तुम्हाला जर रेकॉर्डेड घ्यायचं असेल डायरेक्टली आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, स्वामी अकॅडमी ऑन प्ले स्टोर. तिथं जाऊन तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंटचा कोर्स बघू शकता आणि डायरेक्टली पे करून तुम्ही तिथल्या तिथं कोर्स परचेस करू शकता. आणि जर तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला लाईव्ह क्लाससुद्धा भेटून जाईल. ठीक आहे, तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी फ्री कंटेंट पण आपण घेऊन येणारच आहोत आणि पेड कंटेंट पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि आपण भेटूया नवीन सेशनमध्ये आणि नवीन टॉपिकसोबत. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.